नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा, जिचं नाव आहे नवी दिशा. कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे. अभिवाचिका आहेत सौ सुरेखा गाजरे. चला तर मग करूया कथेला सुरुवात. नवी दिशा. सुमेध खूप निराश झाला होता. सलग तिसऱ्या प्रयत्नातही त्याला मेडिकल सीईटीमध्ये हवे तसे मार्क्स मिळाले नव्हते. त्यामुळे त्याला MBBSला प्रवेश मिळू शकणार नव्हता. त्याचे आईवडील सुद्धा नाराज झाले होते. आपला एकुलता एक मुलगा आपल्यासारखा सर्जन व्हावा असं त्यांना वाटे. सुमेधचे आईवडील दोघेही सर्जन होते. काय करू बाबा, मी पूर्ण तयारी केली होती परीक्षेची, पण कळत नाही मार्क्स एवढे कमी कसे मिळाले. मला तर मित्रांसमोर जायला ही लाज वाटते. सुमेध. आता लाज वाटून काय उपयोग सुमेध? मला तर आश्चर्य वाटतं. आम्ही दोघे डॉक्टर असून तुला सीईटीमध्ये मार्क्स नाही मिळवता आले. पण तुझ्या क्लासमध्ये असलेला तो रिक्षा चालकाचा मुलगा तो सीईटीमध्ये अव्वल आलाय आणि लवकरच तो MBBSला ऍडमिशन घेईल. सुमेधचे बाबा. सुमेधचं लक्ष कशातच लागेना. त्याला सतत उदास वाटू लागलं. सगळे आपल्याला चिडवत आहेत असं वाटू लागलं. तो घरातच राहू लागला. जेवण्यातही त्याला रस वाटेना. हळूहळू तो अशक्त होऊ लागला. त्याच्याशी बोलण्यासाठी आलेल्या मित्रांना, नातेवाईकांना तो भेटेनासा झाला. त्याच्या खोलीतच तो बसून राहू लागला. आता त्याच्या आईबाबांना त्याची काळजी वाटू लागली. अरे सुमेध, इतकं मनाला लावून घेशील तर कसं जमेल बाबा? परत प्रयत्न कर. निराश होऊन काही फायदा नाही बेटा. सुमेधचे बाबा म्हणाले. पुन्हा मी प्रयत्न केला आणि परत असंच झालं तर? त्यापेक्षा नकोच ते. सुमेध. अरे पण काय संपूर्ण आयुष्य याच खोलीत बसून काढणार आहेस का? सुमेधचे बाबा. संपूर्ण आयुष्याचं तर माहीत नाही, पण सध्या तरी मला एकट्याला सोडा बाबा, प्लीज. सुमेध. हताश मनाने सुमेधचे बाबा खोलीबाहेर पडले. काय झालं? काय म्हणतो तो? ऐकलं का तुमचं? सुमेधची आई. तो काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. मी परोपरीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यावर काहीही परिणाम झालेला नाही. सुमेधचे बाबा. काय करायचं मला तर काहीच समजत नाहीये. मला त्याची अवस्था पाहावल्या जात नाही हो. असं म्हणताना सुमेधच्या आईचा गळा भरून आला. एके दिवशी सुमेधची चुलत बहीण सीमा सुमेधच्या घरी सुमेधच्या आईबाबांना म्हणजेच तिच्या काका काकूंना भेटायला आली. तेव्हा सुमेधविषयी चौकशी केल्यावर तिला त्याच्या निराश अवस्थेबद्दल समजलं. तिला फार वाईट वाटलं. सीमा, इथे 4 दिवस राहायला काय येत नाहीस? तेवढंच आम्हा सगळ्यांना बरं वाटेल आणि तुझ्या जोडगोळीला घेऊन ये. फार छान वाटेल त्यांचं बोलणं ऐकायला. सुमेधची आई म्हणाली. हो येते की, उद्याच येते. माझी बॅग घेऊन येते आणि मयूर केयूरलाही घेऊन येते. सीमा निघून गेली. पुन्हा सुमेधच्या आईबाबांना घर खायला उठलं. दुसऱ्या दिवशी सीमा तिच्या 5 वर्षांच्या जुळ्या मुलांसोबत काही दिवस मुक्कामी राहायला बॅग घेऊन आली. चल मामा, बाहेर चल आमच्याबरोबर खेळायला, असं म्हणून मयूर केयूरनी सुमेधला अक्षरशः खोलीतून बाहेर ओढून नेलं. बघ मामा, मी आणि केयूर लपतो, तू आम्हाला शोध. मग ज्याला आधी तू शोधशील त्याच्यावर राज्य येईल. मयूर म्हणाला. तू का सांगितलं मामाला? मला सांगायचं होतं ना. केयूर रुसून म्हणाला. त्यात काय झालं रे, मी सांगितलं तर? मी मोठा भाऊ आहे ना तुझा. मयूर समजावणीच्या सुरात म्हणाला. मोठा म्हणे, फक्त 7 मिनिटांचं अंतर आहे आपल्यात. केयूर. मग काय झालं? 7 मिनिटं तर 7 मिनिटं. 7 मिनिटांनी का होईना, मी आहे ना मोठा. बस तर मग. मयूर फुशारून म्हणाला. अरे अरे अरे, काय छोट्याशा कारणाने भांडता आणि किती मोठ्या माणसासारखं बोलताय तुम्ही. सुमेधला हसायला येत होतं.
अरे, मोठेच झाला होता मी मामा. हो की नाही रे मयूर, केयूर म्हणाला. हो मग, आम्ही सिनियर KG ला गेलोय. सिनियर म्हणजे मोठे आणि ज्युनियर म्हणजे छोटे, माहितीये मला. आणि ए केयूर, मला मयूर काय म्हणतो रे? मयूर दादा म्हण. मयूर ठणकावून म्हणाला. बरं बरं, चला आता आपण खेळूया. मी राज्य देतो, तुम्ही पटापट लपा बरं, सुमेध म्हणाला. घरातून सुमेधचे आई वडील सीमा त्यांचं खेळणं बघत होते. सुमेधची आई सीमाला म्हणाले, बघ सीमा, तू आणि तुझे बच्चे मंडळी आलेत तर किती बरं झालं. आज कित्येक दिवसांनी सुमेध सगळ्यांमध्ये मिसळला, मनमोकळेपणे वागला आणि खळखळून हसला सुद्धा. मयूर केयूर त्यांच्या सुमेध मामासोबत मनसोक्त खेळले. मग त्यांना खेळून खेळून भूक लागली. आजी, आम्हाला भूक लागली आहे, काहीतरी दे बरं खमंग पदार्थ, केयूर सुमेधच्या आईला म्हणाला. मला गोड गोड दे काहीतरी आजी, मला गोड खूप आवडतं, मयूर म्हणाला. मग सुमेधच्या आईने छान ड्रायफ्रूट शिरा आणि खमंग भजे केले. ते बघून मयूर केयूर आनंदाने टाळ्या वाजवत उड्या मारू लागले आणि म्हणू लागले, गोड गोड शिरा आणि खमंग भजे फस्त करतील क्षणात मयूर राजे केयूर राजे. ओ मयूर केयूर राजे, तुमच्या मामाला सुद्धा ठेवा हा, त्यांनाही भूक लागली आहे म्हटलं, सुमेध दोघांना गुदगुल्या करत हसत म्हणाला. तसे मयूर केयूर खदखदून हसायला लागले. चला आपण हे सगळं घेऊन हॉलमध्ये बसू आणि मामा, तू आम्हाला छोटा भीम किंवा टॉम अँड जेरी लावून दे, मयूर म्हणाला. तुमच्याकडे बेबी TV दिसतो का रे मामा? मला फार आवडतं बघायला. आणि मोगली पण, केयूर म्हणाला. हो हो, सगळं दिसतं, तुम्ही जे म्हणाल ते लावून देतो, चला. असं म्हणून मयूर केयूर सुमेध हॉलमध्ये बसले आणि सुमेधनी त्यांना टीव्हीवर कार्टून लावून दिले. टीव्ही बघत 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 मयूर केयूर आणि सुमेधनी शिरा आणि भजे फस्त केले. तिथेच सोप्यावर मयूर केयूर दोघेही झोपून गेले. सुमेध फार कौतुकाने दोघांकडे बघत होता. त्याच्या मनात विचार आला, किती निरागस आहे ना हे बालपण. हे दोघे यायच्या आधी माझी मनस्थिती कशी होती आणि आता मला किती फ्रेश वाटतंय. असं रोजच वाटलं तर किती बरं होईल. हे लहान मुलांचं जग किती जादुई आहे. ह्यात नाराज मनाला उल्हसित करण्याची ताकद आहे. मला ह्यांच्या जादुई जगाचा भाग बनता आलं तर, असा सुमेध विचार करू लागला. तेवढ्यात त्याची नजर आजच्या वर्तमानपत्राकडे गेली. त्यात ॲनिमेशन स्कूलची मोठी जाहिरात होती. ती त्याने कुतूहलाने वाचली आणि अंधारात पटकन दिवा लागावा तशी एक कल्पना त्याच्या डोक्यात आली. मी ॲनिमेटर झालो तर मला छान छान कार्टून फिल्म्स बनवता येतील आणि ह्या जादुई जगाचा भाग बनता येईल. त्याने त्याच्या आईबाबांना बोलवलं आणि त्याची कल्पना सांगितली. आई बाबा, मी ठरवलंय, मी ॲनिमेशन स्कूल जॉईन करणार. पुढच्याच महिन्यात ॲडमिशन घ्यावी लागेल. 3 वर्षाचा कोर्स आहे. हां, माझं ड्रॉइंगही बऱ्यापैकी चांगलं आहे. चित्रकलेत मला नेहमी जास्त मार्क मिळत आलेले आहेत. त्यामुळे अजून वेळ न दवडता मी ह्यातच करिअर करण्याचं ठरवलंय. हे ऐकून त्याच्या आईबाबांना काय बोलावं हे कळेना. हा सर्जन बनेल अशी स्वप्न आपण बघत होतो आणि हा ॲनिमेशन शिकतो म्हणतो. ते शिकल्यावर पुढे काय स्कोप आहे याची सगळी माहिती काढली का याने, असा ते विचार करत होते. तेवढ्यात सीमा तिथे आली आणि तिच्या काका काकूंना म्हणाली, काका काकू, त्याला ज्यात रस आहे तेच करिअर करू द्यावं असं मला वाटतं. तुम्ही त्याला जबरदस्ती डॉक्टर करण्याच्या मागे लागलात आणि त्याची मनस्थिती बिघडून गेली होती, हे आपण बघितलंच आहे. त्याला ॲनिमेटर व्हायचं आहे तर काय वाईट आहे त्यात? त्यालाही खूप स्कोप आहे. माझी मैत्रीणच ॲनिमेटर आहे. ती एका सॉफ्टवेअर कंपनीत ग्राफिक डिझायनरचं काम करते. ॲड एजन्सी, ॲनिमेशन फिल्म्स यात खूप स्कोप आहे. त्याच्या करिअरची काळजी करण्याची गरज नाही. मी तर म्हणते, डोळे झाकून परवानगी द्या त्याला. थोडा वेळ विचार करून
सुमेधच्या आईवडिलांनी त्याला ॲनिमेशन स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्याची परवानगी दिली. सुमेधला खूप आनंद झाला. त्याला नवी दिशा मिळाली होती. ॲनिमेशनचा कोर्स पूर्ण करून आणखीन काही छोटे छोटे ॲडव्हान्स टेक्निकल कोर्सेस त्याने पूर्ण केले आणि स्वतःची ॲनिमेशन फिल्म्सची कंपनी सुरू केली. त्यात त्याने खूप प्रगती केली. आता मयूर केयूर थोडे मोठे झाले होते, पण तरीही त्यांना सुमेध मामाने बनवलेल्या कार्टून सिरीज आवडतात. त्यांच्या तर गावीही नव्हतं की त्यांच्यामुळेच त्यांच्या सुमेध मामाला नवी दिशा मिळाली होती. धन्यवाद.